झी 24 तास एक पाऊल पुढे। तर संजय दत्त आज टाडा कोर्टात शरणागती पत्करणार आहे आणि सुप्रीम कोर्टाने सरेंडर होण्यासाठी दिलेली 4 आठवड्यांची मुदत अखेर आज संपते आणि या संदर्भातच आपण चर्चा करतो आहोत। नाशिकहून आपल्याबरोबर आहेत मिलिंद केपी जाधव आहेत, रिटायर्ड जेलर, आणि त्याचबरोबर नागपूरहून आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट मिलिंद पवार। केपी जाधव यांच्याकडे मी जाते। जाधव सर, ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती आहे की काही वेळातच सरेंडर झाल्यानंतर तो जेलमध्ये त्याची रवानगी होईल आणि रवानगी झाल्यानंतर एकूण काय प्रक्रिया असते आणि कशा तऱ्हेने संजय दत्तची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल? अजून सरेंडर झालेलं आहे। सरेंडर झाल्यानंतर त्याला कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात येईल याबाबत निर्णय घेण्यात येईल आणि तो निर्णय हा कारागृह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घेत असतात। कोर्ट फक्त त्यांना नजीकच्या कारागृहामध्ये त्यांना दाखल करून घेतील आणि त्यानंतर पुढची कारवाई सुरू होईल। निश्चित या संदर्भात मला हे एक विचारायचं आहे जाधव सर की ज्या तऱ्हेने अर्थातच जेलमध्ये गेला त्यानंतर त्याची एकूण राहण्याची व्यवस्था कशा तऱ्हेने करण्यात येईल या संदर्भात जरा सविस्तर माहिती द्या। आपण स्वतः अनुभवलाय की कशा तऱ्हेने ही कैद्यांची व्यवस्था केली जाते? कैदी कारागृहात दाखल झाल्यानंतर त्याला त्यांच्या याच्यानुसार कोणत्या सेलमध्ये ठेवायचं, कोणत्या विभागामध्ये ठेवायचं हे ठरवलं जातं। त्याच्या एकंदर परिस्थितीनुसार की साधारणतः ते गँगस्टर आरोपी असतील तर त्यांना वेगळं ठेवणं, इतर आरोपी असतील तर त्यांना बॅरेकमध्ये ठेवणं, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याला कुठं ठेवायचं हा कारागृह अधीक्षक निर्णय घेतील। कारागृह अधीक्षक निर्णय घेणार ते। अच्छा, कारागृह अधीक्षक या संदर्भातला निर्णय घेणार आहे। तर एक अजून मला विचारायचं वाटतं की जाधव सर की ज्या तऱ्हेनं आपण माहिती की ट्रीटमेंट किंवा कशा तऱ्हेनं काही विशेष ट्रीटमेंट पण काही कैद्यांना दिली जाते का? नाही, विशेष सर्वसाधारण सगळ्यांना सारखीच ट्रीटमेंट दिली जाते। त्याच्या गुन्ह्याचं स्वरूप, त्याची ॲबिलिटी ह्याचा विचार एक सायंटिफिक क्लासिफिकेशन कमिटी असते आमची, त्याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जातो आणि त्यानंतर मग कोणती ट्रीटमेंट द्यायची हे ठरलं जातं। ट्रीटमेंट म्हणजे त्याचं राहण्याचं ठिकाण, त्याचं कामाचं ठिकाण, ह्या सगळ्या गोष्टी क्लासिफिकेशन कमिटीच्या नंतर ते अधीक्षक हे चेअरमन असतात त्याचे आणि मग ते निर्णय घेतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।